हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मटर कचोरी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. कचोरी तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा पीठ मळून घेत आहे. त्यासाठी आपण 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. तर या ठिकाणी आपण गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ दोन्हीपैकी कोणतेही एक पीठ वापरून कचोरी आपल्याला मस्तपैकी बनवता येते. तर आपण चवीसाठी यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि ओवा आपण हातावरती चुरडून यामध्ये टाकलेला आहे. 2-3 चमचे कडक तेलाचे मोहन आपण यामध्ये टाकत आहे. तेलाऐवजी तूप वापरले तरी चालेल. तेलाचे मोहन आपल्याला पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. रवा माझा टाकायचा राहिला होता, तर मी या ठिकाणी 3 चमचे रवा यामध्ये टाकत आहे. 0 साईजचा रवा आपण या ठिकाणी वापरत आहे. तर 3 चमचे रवा मी यामध्ये टाकून सर्व पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तेलाचे मोहन आपल्याला चांगले पिठाला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. कचोरीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण कोमट पाणी वापरत आहे. तर कोमट पाणी जसे लागेल तसे आपण थोडे थोडे घेऊन पिठाचा गोळा मळून घेणार आहे. पिठाचा घट्टसर असा गोळा आपण मळून घेणार आहे. मळून घेतलेले पीठ आपल्याला 20-30 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण कचोरीसाठी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. 2 वाटी वाटाणा आपण सोलून घेतलेला आहे. तर आता थंडीच्या दिवसामध्ये चांगला फ्रेश असा वाटाणा मिळत आहे. तर आपण वाटाणा सोलून घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलेले आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकलेले आहे आणि थोडीशी यामध्ये आपण साखर टाकत आहे. वाटाणा आपण 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे. गरम केलेल्या पाण्यामध्ये वाटाणा टाकून आपण शिजवून घेणार आहे. तर जास्त नाही, 4-5 मिनिटे आपण वाटाणा गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. एक मसाला आपण तयार करत आहे. त्यासाठी आपण 1 चमचे जिरे, 2 चमचे धने आणि 1 चमचा बडीशेप आणि 10-15 काळी मिरी हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतलेला आहे. वाटाणा आपण शिजवून घेतलेला आहे. त्यातील पाणी आहे ते आपल्याला नितळून काढून घ्यायचे आहे. एक दुसरे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीरची देठे घेतलेली आहेत. ते आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये आपण तेल गरम केलेले आहे. तर थोडेसे आपण तेल 1-1.5 पळी तेल टाकून आपण गरम केलेले आहे. गरम तेलामध्ये जिरे, धने, बडीशेप आणि काळी मिरी यांचा तयार केलेला मसाला आपण तेलामध्ये परतून भाजून घेतलेला आहे. त्यामध्येच आपण अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली तीही आपण तेलामध्ये टाकून परतून घेत आहे. यामध्ये आपण थोडेसे हिंग टाकत आहे आणि तेही आपण सर्व मसाल्यांसोबत परतून घेत आहे. या मसाल्यामध्ये आपण 1-2 चमचे बेसन टाकत आहे आणि बेसन पण आपण सर्व मसाल्यामध्ये चांगले परतून भाजून घेणार आहे. शिजून घेतलेले मटर आहेत ते आपण चॉपरमध्ये अशा पद्धतीने बारीक मोठे करून घेतलेले आहेत. चॉपरमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला वाटाणा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. आणि हा बारीक केलेला वाटाणा आपण सर्व मसाल्यामध्ये चांगले एकत्र परतून भाजून घेत आहे. तर वाटाणा आपल्याला जास्त पण बारीक करायचं नाही, असाच बारीक मोठा आपल्याला करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे आणि हे सर्व मसाले परत एकदा चांगले एकत्र मिक्स करून परतून घेत आहे. यामध्ये आपण थोडीशी साखर टाकत आहे आणि हे सर्व परत एकदा आपण चांगले परतून घेत आहे. 3-4 मिनिटे सर्व मसाल्यामध्ये आपल्याला वाटाणा चांगला परतून घ्यायचा आहे. यात आपण 1 चमचा लाल तिखट पावडर टाकून हे सर्व मसाले परत एकदा चांगले परतून घेत आहे. सर्व मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटे आपण सर्व मसाले चांगले परतून घेतलेले आहेत. आणि आता शेवटी यामध्ये आपण 1 चमचा आमचूर पावडर टाकत आहे आणि परत एकदा हे सर्व मसाले चांगले एकत्र परतून घेत आहे.
बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकून परत एकदा सर्व हे आपण तयार केलेले कचोरीसाठी सारण आहे ते परत एकदा आपण परतून घेत आहे. हे तयार करून घेतलेले सारण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण कचोरीसाठी लागणारे सारण आहे ते तयार करून घेतलेले आहे. तर हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. चिंच गुळाची चटणी तयार करत आहे. त्यासाठी आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे. त्यामध्ये आपण गरम केलेले पाणी चिंच भिजण्यासाठी घालत आहे. 15-20 मिनिटे गरम पाण्यामध्ये चिंच आपल्याला भिजत ठेवायचे आहे. कचोरीचे सारण थंड झालेले आहे. त्याचे आपण आता लिंबा एवढे गोळे तयार करून घेत आहे. सर्व सारणाचे आपण अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत. कचोरी तयार करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलेले त्याला अर्धा तास झालेला आहे. परत एकदा पीठ आपण 2-3 मिनिटे मळून घेत आहे. मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन आपल्याला त्याला वाटीगत असा आकार द्यायचा आहे. पिठाच्या गोळ्याला वाटीचा आकार देऊन त्यामध्ये आपण तयार केलेल्या सारणाचा गोळा ठेवून आपण कचोरी तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करणार आहे. आणि जे जास्तीचे पीठ आहे ते आपण अशा पद्धतीने काढून बाजूला घेणार आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. तर अशा पद्धतीने आपण कचोऱ्या तयार करून घेत आहे. तर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करताना पिठामध्ये पुरण घालून पिठाचा हुंडा तयार केला जातो त्याच पद्धतीने आपण कचोरीचाही हुंडा तयार करून घेत आहे. आणि जे जास्तीचे पीठ आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहे. आणि हुंडा तयार करून झाल्यानंतर आपण त्याला थोडासा हाताने थोडासा थापून आपण त्याची कचोरी तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कचोरी तयार करत आहे. आणि अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे गोळे भरून कचोरी तयार करून घेतलेली आहे. कचोरी तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण कचोरी एक एक करून तळण्यासाठी सोडत आहे. तर तेल आपल्याला जास्त गरम करायचे नाही आहे, म्हणजे कडकडीत असे तेल आपल्याला गरम करायचे नाही आहे. तर थोडेसे तेल गरम झाले की आपल्याला कचोऱ्या आहेत त्या तळण्यासाठी सोडायच्या आहेत. बारीक गॅसच्या आचेवरती आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. तर तेलामध्ये जेवढ्या कचोऱ्या बसतील तेवढ्या आपल्याला तळण्यासाठी सोडायच्या आहेत. तर या ठिकाणी मी 4 कचोऱ्या तळण्यासाठी सोडलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा आपल्याला त्यांना अजिबात हलवायचं नाही आहे. त्या आपोआप अशा वरती येतात आणि नंतर मग आपल्यावरती थोडेसे तेल सोडून आपल्याला कचोऱ्या तळायच्या आहेत. तर अशी कचोरी वरती आल्यानंतर आपल्याला गॅस आहे तो मीडियम करून कचोरी तळून घ्यायची आहे. कचोरी तळायला थोडा जरा जास्त वेळ लागतो, पण कचोरी आपल्याला बारीक गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. कचोरी पलटी करून आपण दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे.
कचोरी दोन्ही बाजूंनी तळून झाल्यानंतर आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण कचोरी काढून एका ताटामध्ये घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व कचोऱ्या आहेत त्या तळून घेणार आहे. चिंच गुळाची चटणी तयार करण्यासाठी आपण चिंच आणि गूळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, तो आता आपण बारीक करून घेत आहे. चिंच आणि गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे, तो आपण आता गाळून घेत आहे. कढईमध्ये कचोऱ्या तळून तयार होत आहेत, तोपर्यंत आपण चिंच गुळाची चटणी तयार करत आहे. चिंच आणि गूळ एका पातेल्यामध्ये बारीक करून गाळून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जिरे आणि धने पावडर टाकत आहे. थोडीशी आमचूर पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकून यामध्ये आपण थोडीशी साखर टाकत आहे. आवडीप्रमाणे चटणी मीठ टाकून हे सर्व मसाले चांगले आपले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. या चिंच गुळाच्या चटणीला आपल्याला 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने कचोरीसोबत खाण्यासाठी चिंच गुळाची चटणी तयार झालेली आहे आणि कचोऱ्याही आपल्या तळून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपली कचोरी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने मटर कचोरी तयार करा, चवीला खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.